सर काही तुम्ही क्रोनिक आजार म्हटलेत, येस. त्वचेचे विकार, तर ते खूप जे जुनाट झालेले असतात, तर ते रिकव्हर होतात का सर? म्हणजे ते कोणते कोणते आजार आहेत आणि ते बरे होतात का? क्रोनिक आजारमध्ये म्हणलं तर आपण सोरियासिस हा एक खूप कॉमन आजार आहे. सोरियासिससोबत लायकन प्लॅनस आहे. त्याच्यानंतर आपण पाल्मोप्लांटर केराटोडर्मा म्हणतो, जसं हातापायाला भेगा पडणं, हे लेडीजमध्ये किंवा जेंट्समध्ये खूप कॉमन आहे. त्याच्यानंतर काही आजार जसं ॲलर्जी आहे, ॲलर्जीसुद्धा खूप कॉमन आहे, खूप जुनं असते. एखाद्या पेशंटला जेव्हा चालू होते ॲलर्जी किंवा सोरियासिस, तर खूप कमी असे पेशंट आहेत की त्यांना 1-2 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये तो आजार कमी होतो, नंतर कधीच येत नाही. असं खूप कमी पेशंट आहेत आणि मॅक्झिमम 90% पेशंट जे आहेत किंवा 70% म्हणू शकतो आपण, की जे जुनाट आहेत, जे खूप वर्षानुवर्षे राहतात. आता काही पेशंट आयुर्वेदिकचा सपोर्ट घेतात, काही होमिओपॅथिकचा घेतात, काही ॲलोपॅथीचा घेतात. पण तो डिसीज त्याच्यासोबत राहतात. त्याचा अर्थ असा आहे की तो जेनेटिक राहतं थोडंसं. सोरायसिस हा जर जेनेटिक याच्यासाठी आहे की सोरायसिसमध्ये 2 गोष्टी सांगायचं तर आपली जी त्वचा आहे ती प्रत्येक 52 दिवसाला नवीन तयार होते. सोरायसिसमध्ये ती सायकल 5 दिवसावर येते. प्रत्येक 5 दिवसाला नवीन त्वचा येत असते. त्याच्यामुळं ती त्वचे आपण जेव्हा मेडिसिन देतो, त्याची जी सायकल आहे ती स्लो डाऊन करते. त्याच्यामुळे तो आजार गायब करता येत नाही, त्याला मेंटेन करता येतो. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रत्येक महिन्याला डॉक्टरपाशी गेलं पाहिजे, याचा अर्थ बिलकुल असा नाही. तुम्ही एक 2-3 महिने ट्रीटमेंट घेतली, त्याला स्टेबल केलं. तुम्ही 2-4 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष ते स्टेबल पण राहतं. आणि जेव्हा समजा काही पेशंट्स अल्कोहोलिक आहेत, काही डिप्रेशनमध्ये आहेत, स्ट्रेसमुळं वाढतं, डिप्रेशनमुळं वाढतं, अल्कोहोलिकमुळं वाढतं, स्मोकिंगमुळं वाढतं. लेडीजमध्ये मेनली स्ट्रेस असतो आणि काही एन्व्हायर्मेंटल चेंजेसमुळं पण वाढतं. जेव्हा ते वाढते थंडीमध्ये किंवा त्याच वेळेस तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टची हेल्प घेऊ शकता. तिथे जाऊन 2 ते 3 महिन्याची ट्रीटमेंट घेऊ शकता. त्या आजाराला स्टेबल करून सिंपल तुम्ही जसं मॉइश्चरायझर लावता, सिंपल त्या मॉइश्चरायझरवर आणि टॉपिकल क्रीमवर सुद्धा तो आजार घरच्या घरीच स्टेबल ठेवू शकतो. त्याच्यामुळं 100% त्या आजारावर आपण क्युअर आहे आपण असं म्हणू शकतो. म्हणजे अगदी 100% पूर्णपणे कायमस्वरूपी न होता त्याला थोडंसं मेंटेनन्स लागणार हां, आहे. म्हणजे तुम्हाला सुरुवात झाली तर तेव्हाच ट्रीटमेंट सुरू केली तर येस. मे बी तो रिकव्हर होऊ तुम्हाला मग बाकीचे जे मेडिसिन्स असतात त्याच्यामध्ये इम्युनोसप्रेसंट्स आहेत, स्टेरॉइड्स आहेत, याचा खूप कमी प्रमाणात त्या पेशंटला उपयोग होतो. आणि तुम्ही जर अर्ली स्टेजमध्ये जर आलं, तर विदाऊट एनी हायर मेडिसिन न देता किंवा स्टेरॉइडचा खूप जास्त वापर न करता, तुम्ही टॉपिकल आणि मॉइश्चरायझरवर सुद्धा त्या आजाराला स्टेबल ठेवू शकता. हां, एखाद्या वेळेस तो आजार जेव्हा आपल्या याच्या बाहेर जातो किंवा जास्त वाढतो, त्यावेळेस आम्हाला तो कंट्रोल करण्यासाठी आपल्याला शॉर्ट टर्म स्टेरॉइड म्हणा किंवा शॉर्ट टर्म इम्युनोसप्रेसंट आपल्याला त्याचा उपयोग करावाच लागतो. म्हणजे विदाऊट त्यावेळेला पर्यायच राहत पर्यायच नाही. नसतो आणि नाही केला समजा, तो एवढा वाढतो की मग हाय डोसमध्ये करावा लागतो. त्याच्यामुळं जेवढं अर्ली तुम्ही घेसाल, त्यावेळेस तुम्ही जर शॉर्ट टर्ममध्ये जरी 1 महिना, 2 महिने कंट्रोलमध्ये आलं, तर आपण ते बंद करून सेफली जे मेडिसिन्स आहेत, आपण त्याच्यावर ठेवतो. आणि ॲलर्जी एक कॉमन कंडिशन आहे. ॲलर्जीमध्ये असं मिथ आहे, की ॲलर्जी जेव्हा होते, त्यावेळेस आपल्याला लक्षातच येत नाही, की ॲलर्जी का व्हायली. फर्स्ट बेसिक आपण काय करतो, डायरेक्टली गोळ्या चालू करतो. आपण थोडंसं डेप्थमध्ये जायचं, थोडंसं त्याची हिस्ट्री घ्यायची. सेकंड थिंग काय, की ॲलर्जी कोणत्या प्रकारची ॲलर्जी आहे, त्याची एक बेसिक IgE लेव्हल एक टेस्ट असते आणि ॲलर्जी आजकाल पॅनल्स असतात वेगवेगळे. आम्ही हिस्ट्री घेतल्याच्या नंतर लक्षात येते, की बाबा याला धुळीची साईडची ॲलर्जी आहे का, खाण्यामधली आहे का, शेतात काम करते तर पेस्टिसाईडची आहे का, कुठे काही कॉमन काही ॲनिमलचे जे फिडर्स असतात त्याच्यामुळं आहे का. तर आपल्याला एक आयडिया येते, की बाबा एक कॉमन निदान कसे करणं हां, सोपं जातं. सोपं जाते. आणि आपण ॲलर्जीचं हे केलं, टेस्ट केली, त्याच्यात आपल्याला ते एक लक्षात येते, की बाबा ह्या गोष्टीमुळं त्याची ॲलर्जी आहे. मग आपण पेशंटला सांगू शकतो, की तुम्ही या गोष्टीपासून दूर राहा. तर तो जर तेवढं केला, तर त्याची मेडिसिनच बंद होते. आणि काही वेळेस असं असते, की तो पॉसिबल असते आणि काही वेळेस असं असते, की ते पॉसिबल नाही. जसं स्वेट ॲलर्जी आहे, त्यावेळेस आपल्याला पर्याय नसतो. टाळू शकत नाही उन्हाची आपण ॲलर्जी ते. आहे, धुळीची ॲलर्जी आहे, ह्या गोष्टीला टाळू नाही शकत. पण असं असं समजा आलं, की बाबा एक वांग्याची ॲलर्जी आहे, काही फिशची ॲलर्जी आहे किंवा शेंगदाण्याची आहे किंवा या मसाल्याची आहे. आपण ते तेवढं फाइंड बंद आउट करू शकतो. जर झालं, तर पेशंटला सांगू शकतो, की ह्यामुळं तुमची ॲलर्जी व्हायली आणि
त्याच्यानंतर त्यांनी जर तेवढं बंद केलं तर ते कायमस्वरूपी त्याला होतच नाही आयुष्यात. एखाद्या वेळेस असं असते की आपल्याला ते खावं वाटते एखाद्या वेळेस, तर आम्ही असं पेशंटला म्हणतो की तुम्हाला समजा बटाट्याची ॲलर्जी आहे किंवा चिकनची ॲलर्जी आहे, तर आणि तुम्हाला खायचं आहे, तुम्ही गोळी खा, मस्त चिकन खा, त्याच्यानंतर एक गोळी खा, आराम करा. आणि कोणी म्हणते ना सर आम्हाला खूप खाल्ल्याशिवाय मला ते तृप्त होत नाही मग 15 दिवसात आम्हाला खावं वाटते. 15 दिवसात एक गोळी घेणं हे काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामुळे त्याचे काही साईड इफेक्ट हां, जो माणूस कंटिन्यू गोळ्या घेण्यापेक्षा 15 डेजमध्ये एखादी जर टॅबलेट घेत असेल तर मग ते योग्य नाही. त्याचं मन बी तृप्त होते आणि आणि थोडंसं आजार काही बी स्पॅननी घेतलं तर Yes, ते ठीक आहे, ठीक हरकत आहे. नाही. येस. म्हणजे उगाच हां, खाण्यासाठी त्याला ते पण खूप असं हे करण्यापेक्षा अवॉइड avoid करण्यापेक्षा करण्यापेक्षा इफ ही वॉन्ट जर ते नाही घेतलं तर ते होणारच नाही. कायमच असं चांगलं. काय हां, असं.